प्राध्यापक हाके सर, म्हणजे मला अनेकांनी सांगितलंय की हा व्यक्ती आपल्या समाजाचा आहे, आपण टीका करू नये. पण आपणही आपल्या व्यक्ती जर चुकत असेल तर निश्चितपणे आपला व्यक्ती आहे का कोण आहे हे बघितलं नाही पाहिजे आणि बोललंच पाहिजे. त्यामुळं काल सरांनी जे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव जाणीवपूर्वक त्यांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये घेतलं नाही, या गोष्टीचा सर्वप्रथम मी निषेध करतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे 18 पगड जातीचे आहेत, 12 बलुतेदारांचे आहेत, सर्व मानव जातीचे आहेत. आजही छत्रपती शिवाजी महाराजांमुळे या महाराष्ट्रातील नव्हे तर या भारत देशातील आपल्या दारातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली आपली माता माऊली ही छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आजही सुरक्षित आहे. आजही अनेक मंदिरं हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहेत. त्यामुळं त्यांना जातीत बांधून तुम्हाला काय साध्य करायचं आणि या महाराष्ट्रात जाणीवपूर्वक जाती जातीत तेढ निर्माण कसं व्हावं यावरती आपण सातत्यानं वारंवार बोलताय. कालही म्हटलंय की भोंदू बाबा अशोक खरात यांच्यावरती जरांगे पाटील का बोलले नाही. तर मी आपणास आठवण करून देतो की मुंबईला आझाद मैदानला ज्या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे यांचं उपोषण सुरू होतं त्याच व्यासपीठावर एका पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना मनोजदादा जरांगे पाटील हे अशोक खरात यांच्यावरती बोलले. जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगारच आहे. आणि या महाराष्ट्र